श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भाविकांनो, तुम्ही कधी स्वतःला विचारलंय का, आपल्याच वाटेला एवढं दुःख का? का आपण एवढे चांगले वागूनही आपल्याला त्रास मिळतो? आज मी तुम्हाला एक संतांची ओवी सांगणार आहे, जी हेच गहन सत्य उघड करते. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा. रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी, याच गुणी जगी वाया गेला. कल्पना करा, एक तरुण रघु. तो मेहनती, गुणी आणि हुशार, पण त्याच्या आयुष्यात नेहमी अडचणी, संघर्ष आणि दुःख अनुभवतो. तो शिकतो की ज्ञान सत्व म्हणजे इच्छा, लालसा म्हणजे रज आणि आळस अज्ञान म्हणजे तम, या त्रिगुणानेच तो सतत जन्मांतरात अडकतो. रघु बुद्धिमत्ता आणि मेहनती असला तरी त्याने स्वतःच्या इच्छा, मोह, राग यावर नियंत्रण ठेवले नाही. परिणामतः संसारात तो पूर्ण परिश्रम करतो, पण मानसिक सुख मिळत नाही, शारीरिक आरोग्यदृष्ट्या त्रस्त राहतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, याच गुणी तो जगी वाया गेला. रघु गुणी आहे, सत्व, रज, तम अंगी आहेत, पण त्याच्या या गुणांमध्ये अडकून त्याला मुक्ती मिळाली नाही. तो संसार आणि परलोक या दोन्हीमध्ये वाया गेला. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून. संत सांगतात, मी खोलवर विचार केला, जन्म का होतं हे शोधलं. शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा. म्हणजे जन्म म्हणजे आपोआप दुःख आलं, कारण शरीर मिळालं की रोग, मृत्यू, मोह हे सगळं आलंच. रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी, म्हणजे प्रत्येक जीवामध्ये हे 3 गुण आहेत. सत्व सत्व म्हणजे शांती, ज्ञान, पवित्रता. रज म्हणजे इच्छा, वासना, कर्माचा उन्माद. तम आळस, अज्ञान आणि अंधार. याच गुणी जगी वाया गेला म्हणजे या गुणांच्या प्रभावाखाली तो राहतो. तो गुणी असूनही संसारात अडकतो, कारण त्रिगुण जीवाला मुक्ती मिळवून देत नाही. म्हणून तो या जगात, संसारात आणि परलोकात, मोक्ष मार्गात दोन्हीकडे वाया जातो. यातून शिकण्यासारखा उपदेश संतांना काय द्यायचा आहे, तर जन्माचं मूळ दुःख आहे, याचा स्वीकार करावा. त्रिगुण सत्व, रज, तम अंगी असणे सामान्य आहे, पण त्यांच्यात अडकून राहू नका. खरी साधना गुणांच्या पलीकडे जाणे, गुणातीत होणे, भगवंताच्या भक्तीत समर्पित होणे. भक्ती, ध्यान, नामस्मरण यांच्यामुळे जीवनात खरी शांती, समाधान आणि मुक्ती मिळते. भाविकांनो, आपण जन्म घेतला म्हणून दुःख आले हे खरं, पण त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन भगवंताच्या भक्तीत राहिल्यास जन्माचा आणि जीवनाचा खरा अर्थ आपण ओळखू शकतो. या ओवीचा अर्थ फक्त वाचनाला किंवा ऐकण्याला नाही, तर जीवनात अंमलात आणण्याचा आहे. म्हणून भाविकांनो, सत्वगुणामध्ये राहून परमार्थाकडे जात, संसार करत देवाच्या नामस्मरणामध्ये राहा, त्याच्या चिंतनामध्ये राहा, नेहमी त्याच्या आठवणीमध्ये राहा. संसार हा कुणाला सुटलेला नाही, पण त्यासोबत जर तुम्ही परमार्थ केला तर देव तुम्हाला संसारामधून आपोआप तरून नेईल. आणि ह्या सत्वगुण जास्तीत जास्त स्वतःमध्ये वाढवण्याचा प्रयत्न करा. रज, तम, सत्व हे तिन्ही गुण सर्वांच्या अंगामध्ये असणारच, पण सत्वगुणाच्या वाढीमुळे आपल्याला हे जीवन सुखमय होईल. भाविकांनो, संतांच्या अशाच शिकवणी जाणून घ्यायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आम्ही आमच्या चॅनलवर भक्तिमय व्हिडिओ घेऊन येत असतो. चला तर मग भेटूया संतांच्या अशाच एका नवीन शिकवणीमध्ये, म्हणजेच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.